नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाज्योतीचं आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे, MBA CAT किंवा CMAT CET 2025-26 साठी पूर्व प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशीला संदर्भातलं आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे. MBA CET साठी विमुक्त इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2025-26 करता MBA CET CMAT CETच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो 6 महिन्याचा असणार आहे. विद्यावेतन जे आहे ते प्रतिमाहा 10,000 रुपये असणार आहे. उपस्थिती 75% असणं आवश्यक आहे. आकस्मिक निधी जो आहे तो 12,000 रुपये असणार आहे एक वेळेसाठी. योजनेच्या लाभासाठी पात्र व निवड प्रक्रिया जी आहे तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटात व इतर मागास वर्गात, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गामधून येत असावा. उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासाठी महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांना चालू योजनेचा पुन्हा अर्ज करू नये. अशा उमेदवारांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी MBA CET CMAT CET पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे प्रशिक्षणाचे स्वरूप जे असणार आहे ते विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार म्हणजे MBA SAT किंवा CMAT CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो 6 महिन्याचा असणार आहे. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असणार आहे. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. इतर मागासवर्ग म्हणजे OBC, विमुक्त जाती VJA साठी 10% आहे. भटक्या जमाती ब साठी NTB साठी 8%, भटक्या जमाती क साठी आहे 11%, भटक्या जमाती ड साठी आहे 6%, विशेष मागास जो आहे सोशल बॅकवर्ड क्लास जो 6%, असे 100% जे आहेत महाज्योतीच्या जागांसाठी जी MBA CET CMAT साठीची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर त्याच्या संदर्भातील जाहिरात जी आहे 2025-26 साठीची ती प्रसिद्ध झालेली आहे. महिला उमेदवारांसाठी 30% जागा आरक्षित असतील. दिव्यांगासाठी 5% आणि अनाथासाठीचं 1% जागा आरक्षित असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र जे आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे, रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणार आहे, पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रक असणार आहे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, अनाथ असेल तर त्याचं प्रमाणपत्र. अर्ज करायचा आहे mahaJyoti.org.in या वेबसाईटवर. नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर MBA CAT किंवा CMAT CET 2025-26 साठी ट्रेनिंग या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर महाज्योती 2025-26 साठीची जी MBA CET CMAT साठीची पूर्व प्रशिक्षणासाठीची जी अर्ज करण्याची जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 15 मार्च 2025. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज जे आहेत ते स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करायचे आहेत. हे संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर. तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करा. दूरध्वनी क्रमांकाने ईमेल ID संकेतस्थळ सगळं डिटेलमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर महाज्योतीचं MBA CET CMAT 2025-26 संदर्भातले जे पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठीच आलेली ही 2025-26ची जाहिरात आहे. धन्यवाद.